पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागात शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरू केला जातो, पण तांत्रिक अडचणीमुळे हे वेळापत्रक कोलमडलंय। त्यामुळे महावितरणने एक दिवस आड वीज पुरवठ्याचं नवं वेळापत्रक तयार केलंय। नव्या वेळापत्रकानुसार शेतकऱ्यांना वीज पुरवठा होईल अशी माहिती कोतोली केंद्रातील महावितरणचे कनिष्ठ अभियंता बावडेकर यांनी दिली। पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये महावितरण कंपनीकडून शेतीला दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत वीज पुरवठा केला जात होता। रात्री अपरात्री जंगली प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले होत होते। शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय झाला होता। सुरुवातीला या वेळापत्रकावर शेतकरी खुश होते, पण महावितरणचं हे वेळापत्रक फार काळ टिकलं नाही। तांत्रिक अडचणी आणि भारनियमनाचा अतिरिक्त लोड पडू लागला। त्यामुळे आता दिगवडे, घोटवडे आणि कोतोली आळवे परिसरात एक दिवस आड वीज पुरवठा सुरू राहणार आहे। सकाळी 8 ते 4 आणि रात्री 12 ते 8 असं नवीन वेळापत्रक तयार केलंय, असं कोतोली विभागाचे महावितरणचे कनिष्ठ अभियंता अमोल बावडेकर यांनी सांगितलं। रात्र असे अल्टरनेट करून म्हणजे आज एक फीडर चालू केला दिवसा, तर तो सेम फीडर आपण रात्री करून त्यांना दिवस रात्र अशी देऊन अल्टरनेट पद्धतीने आपण वीज पुरवठा आता आपण करणार आहे। अशा पद्धतीमुळे आता फीडरवरील लोड पण कमी होणार आणि शेतकऱ्यांना कंटिन्यूस आपली लाईट पण राहणार आणि तसेच मागे कुठे जंप जाणे वगैरे असले प्रकार काही होणार नाहीत।